तेवढं नाही होणार, तेवढं नाही होत. सो मी भारतात असताना क्रिकेट खेळायचंय ही माझी काय म्हणतात आवड ही घरातूनच आहे असं म्हणता येईल. तिथे दायजब वगैरे काही कामाला नाही येत आणि ते डोक्यात पण येत. माझे बाबा स्वतः BCCIचे एम्पायर. ह्या बाबतीत हे पुणेरी रक्त सळसळतं. आय कॅनॉट एक्सप्लेन इन वर्ड्स. म्हणजे आता सुद्धा सांगताना असे गुजबम्स येतात. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी, इतिहास शौर्य बुद्धीची ही कसर, प्रश्नातून मिळे विजयाचे उत्तर, तुतारीचा नाद ढोलकीचा जोर, सुरू झाला खेळ तेच तडफ तोड, शौर्याचा वारसा अन ज्ञानाची मात्रा सज्ज झाली आता, शिवज्ञान यात्रा. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी, जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवप्रेमींना जय शिवराय. आणि खास जपानी भाषेत कोनिचिवा मिनासान. इतिहास फक्त पुस्तकाच्या पानावर नसतो, तो आपल्या रक्तात असतो. मित्रांनो, आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोवाड्यामधून ऐकला, कीर्तनामधून अनुभवला आणि सिनेमाच्या पडद्यावर पाहिला. पण आज जपानमधून तो एका वेगळ्या रूपात अनुभवणार आहोत, एक शिवज्ञान यात्रेतून. रायगडाचा चित्त दरवाजा पार करून सुरू होणारा हा प्रवास थेट महाराजांच्या मेघडंबरीपर्यंत जाणार आहे. स्वागत आहे तुमचं हू नोज छत्रपती जपानमध्ये. प्रेझेंटेड बाय सोना जपान, रिवॉर्ड पार्टनर स्वराज आर्ट स्टुडिओज कोल्हापूर. आज या शिवज्ञान यात्रेची पहिली प्रवासी आहे पुण्याची एक जिद्दी मुलगी, जी जपानमध्ये इंजिनियर म्हणून आली, पण आज जपान नॅशनल क्रिकेट टीम कडून खेळते. स्वागत करूया शृणाली रानडे यांचे. हॅलो, कोनिचिवा. शृणाली, जय शिवराय. ओकोशी तादाकी आरिगातो गोजाइमास. योकोसो. आरिगातो गोजाइमास. वाव शृणाली, COEP मधून इंजिनिअरिंग म्हणजे तू अभ्यासू आहेस, नो डाऊट. त्यानंतर जपानच्या मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये जाणारी तू पहिली मुलगी, पहिली इंडियन गर्ल म्हटलं तरी चुकणार नाही असं. देर इज समथिंग स्पेशल अबाउट यू. तुझं टॅलेंट फक्त टेक्निकल गोष्टी पुरताच लिमिटेड नाही आहे. तू जपनीज N2 सुद्धा क्लिअर केलंय आणि आता तर चक्क जपान नॅशनल क्रिकेट टीमची तू पहिली इंडियन मुलगी असं म्हटलं तरी चालेल. खरंच हा तुझा ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघून मला अभिमान वाटतो, आमच्या टीमला सुद्धा अभिमान वाटतो. थँक्यू सो मच. स्वागत आहे परत तुझं या कार्यक्रमावर. धन्यवाद. लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या माणसाला जशी शिदोरी दिली जाते, तसंच आपल्याला या शिवज्ञान यात्रासाठी तुला एक गिफ्ट, शिवशंभू टिळक किट. हे खास तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. शिवज्ञान यात्रा सुरू करण्याआधी एक छोटा प्रश्न. मैदानावर तू बाउन्सर आणि गुगली आरामात खेळतेस, पण महाराजांच्या या क्विज बद्दल काय तयारी आहे तुझी? ओ माय गॉड, जेव्हा मला पहिले कळालं की असं एक खूप वेगळं क्विज आहे, सो इट इज नॉट ओनली की क्वेश्चन आन्सर राऊंड, बट आपल्याला किती माहिती आहे त्याच्यावर. आय वॉज व्हेरी एक्साइटेड की मला पण काहीतरी शिकायला मिळेल. सो फ्रँकली सांगायचं झालं तर मला खूप अभ्यास करायचा होता, बट कधीच आपला अभ्यास पूर्ण होत नाही. बट महाराजांच्या विषयी सांगायला झालं तर 2 वाक्य वाचली काय, 2 पुस्तकं वाचली काय, कमीच पडतात. सो आय एम स्टील स्टडिंग असं मी म्हणू शकते. शृणाली, यात्रा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रेखी करून घेऊया का? म्हणजेच तुला गडाची नेमकी कल्पना सुद्धा येईल. तुझं टार्गेट आहे 10 शिवप्रश्न. प्रत्येक करेक्ट आन्सर म्हणजे रायगडाचा एक स्पॉट कव्हर्ड होईल तुझा. सध्या तू उभी आहेस चित्त दरवाजापाशी. तुझा प्रवास पहिल्या प्रश्नाने महादरवाजा, दुसऱ्याने हिरकणी बुरुज, त्यानंतर हत्ती तलाव आणि टकमक तोफ पार करत 5व्या प्रश्नाने पोहोचेल थेट महाराजांच्या समाधीपाशी. ही असेल आपली फर्स्ट छावणी.
येथे तुझी 4 इंची राजेशाही मूर्ती कन्फर्म होईल. मग त्यानंतर 6व्या प्रश्नाने बाजारपेठ आणि 7व्याने हत्तीखाना क्रॉस करून 8व्या प्रश्नानंतर तू गंगासागर तलावापाशी पोहोचलीस. तुटकी लागेल सेकंड छावणी. इथे 6 इंची राजेशाही मूर्ती तुझी होईल. आणि शेवटी नगारखाना पार करून जर 10व्या प्रश्नाचं शिवज्ञान अचूक ओळखलं तर तू ठरशील ग्रँड प्राइज म्हणजेच 12 इंची भव्य मेघडंबरीची मानकरी. अप्रतिम. हे सर्व प्राइजेस थेट कोल्हापूरहून आले आहेत, ज्याचे कॉपीराईट होल्डर आणि मॅन्युफॅक्चरर आहेत आपले रिवॉर्ड पार्टनर स्वराज्य आर्ट स्टुडिओ. शिवस्मरण घरोघरी हा मंत्र जपून ते आपली संस्कृती जपण्याचं खूप सुंदर कार्य करत आहेत. पण बी केअरफुल हा. एक चुकीचं उत्तर आणि यात्रा तिथेच संपली. मदतीला आहेत 2 गनिमी कावा. पहिली निम्मा, दुसरी दुटप्पा. निम्मा म्हणजे या 2 चुकीचे उत्तर डिसअपिअर होतील, गायब होतील. दुटप्पा म्हणजे जिथे तू एकाच प्रश्नासाठी 2 ऑप्शन्स निवडू शकतेस. पण लक्षात ठेव, गनिमी कावा वापरला की मागील छावणीतील कमवलेल्या बक्षिसाचा त्याग करावा लागेल. हाय स्टेक्स, राईट? इंटरेस्टिंग. काही डाऊट आहे तुला? नो. रेडी आहेस तू? येस. रायगडाची चढाई सुरू करायची मग? लेट्स डू इट. ओके, चला तर मग सुरू करूया. हू नोज छत्रपती जपान, प्रेझेंटेड बाय सोना जपान. शिवज्ञान यात्रा. महादरवाजा गाठण्यासाठी हा पहिला प्रश्न तुझ्या समोर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? व्हॉट वॉज द नेम ऑफ शिवाजी महाराज फादर? आणि 4 ऑप्शन्स आहेत. ए संभाजीराजे, बी शहाजीराजे, सी दादोजी कोंडदेव आणि डी शरीफजी राजे भोसले. ओके. सो मी ऑप्शन बी शहाजी राजांना हाऊ डू यू से लॉक करायचं? ओके, ओके. शहाजीराजे तुला असं वाटतंय? या. आपण याच्यावर शिक्कामोर्तब करूयात का? ओके, चला तर मग आपण बी शहाजीराजे यावर शिक्कामोर्तब करूया. खूप सुंदर शृणाली. चित्ता दरवाजा ओलांडून तू रायगडात प्रवेश केला आहेस आणि तुझं उत्तर अगदी बरोबर आहे. शहाजीराजे हे त्यांचे वडील होते. पण तुला माहिती आहे का की संभाजीराजे, दादोजी कोंडदेव आणि शरीफजी राजे भोसले हे कोण होते? संभाजीराजे आय थिंक त्यांचा मुलगा होता आणि त्यांच्या भावाचं पण नाव बहुतेक संभाजीराजे होतं. मग दादोजी कोंडदेव वॉज हिज मेंटर, राईट? इफ आय एम नॉट रॉंग. म्हणू शकतेस. ओके. हा, पुणे जहागीराचे व्यवस्थापक म्हणू शकते मेंटर. ओके. येस. आणि सॉरी, शरीफजी राजे शरीफजी राजे भोसले हे नाही माहिती मला. नाही माहिती का? शरीफजी राजे भोसले हे त्यांचे ब्रदर म्हणजेच बंधू, महाराजांचे अंकल. ओके. शृणाली, एक इंजिनियर म्हणून तू जपान गाठलंस ते समजू शकते. तो तुझा करिअरचा, तुझा मेहनतीचा भाग आहे. पण सातासमुद्रापार जाऊन जपानच्या नॅशनल क्रिकेट टीममध्ये आपली जागा कशी पक्की केली? ही तुझी इंटरकॉन्टिनेंटल एंट्री कशी झाली? सो मी भारतात असताना क्रिकेट खेळायचंय. ही माझी काय म्हणतात आवड ही घरातूनच आहे असं म्हणता येईल. कारण माझे बाबा स्वतः BCCIचे अंपायर आहेत. सो ही क्रिकेटची आवड अशी लहानपणापासून आहे. सो मी कॉलेज लेवलला वगैरे क्रिकेट खेळलेली आहे. खूपच सुंदर. सो जपानमध्ये आल्यावर असं झालं की मी क्रिकेट शोधत होते, बट अजून ते सापडत नव्हतं मला. सो अचानक मध्येच मला एक इव्हेंट बद्दल कळलं आणि इट वॉज लाईक की नॉर्मल बॅट बॉल इव्हेंट होता तो. सो त्याला मी गेले आणि तिकडे एका कोचनी मला बघितलं आणि ही रेकग्नाइज की तू खेळलेली आहेस. आणि तसा माझा प्रवास चालू झाला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक नॅशनल टीम्सच्या प्लेयर्सची मॅच होती आणि त्यांना एक प्लेअर कमी पडत होती. सो नाईस से आय वॉज देअर. गोल्डन अपॉर्च्युनिटी तुला. व्हेरी गोल्डन अपॉर्च्युनिटी. सो त्या कोचनी मला विचारलं की तू खेळशील का? सो वाय नॉट. सो आणि त्या मॅच मध्ये मी एक कॅच पण घेतला. सो सोने पे सुहागा. सो अमेझिंग. तरी किती वर्ष झाले असतील या गोष्टीला? या गोष्टीला माझ्या मते 4 एक वर्ष झाली असते. वाव, अमेझिंग.
खरोखरच हे खूप जास्ती प्रेरणादायी आहे. आणि पुण्याची जिद्द आणि जपानच्या शिस्त, ही जी मिसळ आणि मिक्सचर जे तू दाखवलेलं आहे आणि त्याचा जो मॅजिक जादू जे होऊ शकतो ते तुझा बघून मला कळतच आहे. ठीक आहे, तू रेडी आहे मग नेक्स्ट क्वेश्चनसाठी? Yes. चला पुढे बघूया. महाराजांना वैचारिक वारसा आणि बळ देणारे अनेक संत होऊन गेले. याच रिलेटेड हिरकणी बुरुज जाण्यासाठी हा दुसरा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर. शिवरायांच्या विचारांवर प्रभाव टाकणारे त्यांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? हु वॉज द स्पिरिच्युअल गुरु ऑफ शिवाजी महाराज हु इन्फ्लुएन्स्ड हिज थॉट्स? आणि ऑप्शन्स आहेत: ए. समर्थ रामदास स्वामी, बी. संत एकनाथ महाराज, सी. तानसेन आणि डी. संत नामदेव महाराज. सो आपण शिवाजी महाराजांची जेव्हा हिस्ट्री स्टडी करतो त्याच्यात एक नाव येतं म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचं, कारण ते सज्जनगडावर पण जाऊन आले होते. सो या प्रश्नासाठी मी समर्थ रामदास स्वामी ह्या ऑप्शनला ए. समर्थ रामदास तुला वाटतंय? येस. बरं, बाकी 3 ऑप्शन पैकी का नाही वाटत आहे तुला? कारण त्यातल्या त्यात सर्वात म्हणजे महाराजांचं जे काय म्हणतात त्याला, आपण सज्जनगडाचा पण उल्लेख ऐकलेला आहे हिस्ट्रीमध्ये वगैरे. सो त्या कारणासाठी मला समर्थ रामदास स्वामी वाटतं. ओके, तर चला मग ए ऑप्शनवर आपण शिक्कामोर्तब करूया. अगदी बरोबर आहे तुझं. जी तू माहिती गोळा केली आहे ती अगदी बरोबर ठरली आहे आणि समर्थ रामदास स्वामी हे तुझं अचूक उत्तर आहे. पण संत एकनाथ महाराज त्यांचा काळ महाराजांच्या आधीचा होता. तानसेन जे अकबराच्या दरबारातील लेजंडरी म्युझिशियन म्हणून ओळखले जातात, आणि संत नामदेव महाराज भक्ती संप्रदायातील एक थोर संत आणि जे हु लिव्ड सेंचुरीज अर्लियर. ओके, परत मला तुझ्याबद्दल काही आता आणखी खूप सुंदर ऐकायला आवडेल. तुझे वडील स्वतः एम्पायर होते, जे जसं तुम्हाला सांगितलं. म्हणजेच क्रिकेटचे नियम आणि अचूकता तुला घरातूनच मिळाली आहे. जेव्हा मैदानावर एखादा चुकीचा निर्णय होतो तेव्हा तुझं पुणेरी रक्त असं सळसळतं का, की जपानी लोकांसारखं तू शांतपणे दायजबू म्हणून मोकळ करतेस? हो, नाईस, व्हेरी नाईस क्वेश्चन. सो ह्या बाबतीत हे पुणेरी रक्त सळसळतं. अच्छा. सो इट इज लाईक की असा कसा हा डिसिजन देऊ शकता तुम्ही, तिथे दायजबू वगैरे काही चालत नाही. आणि हे नुसतं काय म्हणतात एखाद्या मॅचच्या कुठल्या डिसिजन पुरतं मर्यादित नसतं. हे असं प्रॅक्टिसच्या मध्ये सुद्धा नाही, हे नाही असं करायचं, मग असं असं रक्त सळसळतं आपलं की अरे नाही नाही हे असं नसतं, हे असंच असतं वगैरे. सो तिथे दायजबू वगैरे काही कामाला नाही येत आणि ते डोक्यात पण येत नाही. बरोबर. शृणाली, आता आपण एका प्रश्नाकडे वळतोय जिथे तुझं इंजिनिअरिंग माइंड हे तुला मदत करेल, बरं का? नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर हत्ती तलाव. ओके, हा आहे तुझ्या स्क्रीनवर. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामात महाराजांनी लाल दगड आणि शिसे यांचा वापर का केला? वाय डिड महाराज यूज रेड स्टोन अँड लेड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंधुदुर्ग? आणि ऑप्शन्स आहेत: सागरी धूप, बी. सौंदर्य, सी. वजन आणि डी. स्थानिक उपलब्धता. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच. मी याच्या 2 ऑप्शन्स मध्ये कन्फ्युज्ड आहे. ओके. सो जेव्हा आपण शिवाजी महाराजांचा ह्याचा इतिहासाचा विचार करतो, मला असं वाटत नाहीये की ते सौंदर्याकडे किंवा असं किल्ल्याच्या बांधकामाच्या सौंदर्याकडे त्यांचा मूळ मेन फोकस असेल. सो आय डोंट थिंक ऑप्शन बी इज इन दिस केस. प्लस आता हे समुद्रात असल्यामुळे वजन हे प्रायोरिटी नसणार आहे. सो उरतं ए. सी. इरोजन किंवा डी. स्थानिक उपलब्धता. कारण कोकणात आपल्याला माहिती असल्याप्रमाणे लाल दगड हा उपलब्ध असतो. फक्त मला आय एम नॉट शुअर अबाउट लेड की ते स्थानिक उपलब्ध आहे का नाहीये. बट मला असं वाटतं की सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे सी मध्ये, राईट?
सो मेन त्याचा पॉइंट हा असणार आहे की तिथे सी इरोजन नको व्हायला, बिकॉज तो तेवढा टिकला पाहिजे पुढे सुद्धा. बरोबर. सो आय वुड लाईक टू गो विथ ऑप्शन ए, सी इरोजन. ऑप्शन ए. नक्की ऑप्शन ए. येस. चुकलंय का? तुझ्याकडे अजूनही गनिमी कावा आहे. अच्छा. 2 गनिमी कावा आहेत तुझ्याकडे अजूनही. इंटरेस्टिंग. मग मी ह्या केसमध्ये गनिमी कावा वापरेन. नक्की. हो. कुठली गनिमी कावा वापरायची आहे तुला? ओके, सो मी 2 ऑप्शन्स मध्ये जरा कन्फ्युज्ड आहे. सो त्याच्यामुळे मी दुटप्पा हा गनिमी कावा वापरेन. ओके, तर दुटप्पा हा गणी कावा यामध्ये तू 2 ऑप्शन्स निवडू शकतेस. ओके. ठीक आहे, तर तुझे 2 ऑप्शन्स कुठले असतील जे तुला वाटतात की बरोबर असू शकतात? ओके, सो पहिला ऑप्शन माझा आहे की ए, सागरी धूप, आणि दुसरं ऑप्शन आहे डी, लोकल अवेलेबिलिटी. ओके, सर चला आपण दुटप्पा हा गनिमी कावा वापरूया. तू सांगितलंस की ऑप्शन ए आणि ऑप्शन डी हे 2 तुला बरोबर वाटतात आहे. तर मला तुला सांगायचं आहे की तू ऑप्शन ए जे निवडलं होतं ते अगदी बरोबर होतं. सागरी धूप, जे सी इरोजन ज्याला आपण म्हणतो ते अगदी बरोबर होतं. ओके. समुद्राचा खारट जो सलाईन ज्याला म्हणतो आपण, पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी फाउंडेशनमध्ये शिसे ज्याला लेड असं म्हणतात ते ओतले होते. राईट. ऑल राईट शृणाली, ग्रेट गोईंग, खूप छान खेळतेस. आता आपण पटपट टकमक टोक या दिशेने जाऊया आणि तिथून थेट आपली पहिली छावणी गाठायचा प्रयत्न करूया. टकमक टोक पोहोचण्यासाठी प्रश्न तुझ्या समोर. पुण्यातील वास्तव्यात महाराजांनी प्रामुख्याने कोणत्या शस्त्राचे प्रशिक्षण घेतले? व्हॉट वॉज द प्रायमरी वेपन महाराज वॉज ट्रेन्ड इन ड्युरिंग हिज यूथ इन पुणे? आणि ऑप्शन्स आहेत ए, मस्कट, बी, दांडपट्टा, सी, धनुर्विद्या, आणि डी, गज आरोहण. ह्यापैकी दांडपट्टा, धनुर्विद्या आणि गजारोहण हे नावं तरी ऐकली आहेत. ओके. मस्कट मला जे आपल्या ग्रोसरी स्टोअर्स मध्ये मस्कट खायला मिळतात ना तेवढंच माहिती आहे. सो ओके, इंटरेस्टिंग. बट जेवढं मला आठवतंय त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीत प्रशिक्षण घेतले होते. बट इथे प्रामुख्याने असल्यामुळे माझ्या मते त्यांनी दांडपट्ट्यात घेतले होते. नक्की? नक्की वाटतंय का येस. तुला? सो आपण बी, दांडपट्टा ह्याच्यावर मी लॉक करीन. ओके, सो तुला वाटतंय की बी, दांडपट्टा. तर यावर आपण शिक्कामोर्तब करूया. ओके. ओके. आणि बी, दांडपट्टा हे अगदी बरोबर उत्तर आहे. たら何がしかが叶うその言葉の目をもう見れなくなったのは Have you ever imagined what it feels like to be in Japan? You watch anime, you read manga, but can't truly understand them. You want to go to Japan, but the language holds you back? Imagine understanding anime without subtitles, studying on a real Tokyo campus, or working in Japan with no language barrier. Join Sona Japan Japanese Language Academy, India's trusted Japanese learning academy. Learn Japanese from experts' experience of learning Japanese in virtual worlds. Founded by Sonal Shah, with over 35 years in Japan, a head office in Japan, and a flourishing branch in Mumbai, Sona Japan builds a bridge between two nations through education, culture, and heart. And now admissions for our January 2026 batches are open. Conversation courses, business Japanese, and the CREST course choose the path that takes you closer to your Japanese dream. Sona Japan, Japanese Language Academy, building bridges between cultures. शृणाली, लक्षात ठेव, आता आपण टकमक टोक जवळ आहोत. एक छोटीशी चूक सुद्धा महागात पडू शकते बरं. बट आय नो ॲज अ क्रिकेटर यू कॅन हँडल प्रेशर रिली वेल. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स आवर फर्स्ट प्राइज, विच इज 4-inch राजेशाही आयडल. अँड द क्वेश्चन इज,
मराठा सैन्याद्वारे वापरली जाणारी मुलुखगिरी ही मोहीम प्रामुख्याने कशासाठी असायची? व्हॉट वॉज द मुलुखगिरी टॅक्टिक ऑफन यूज बाय मराठा आर्मीज? ऑप्शन्स आहेत ए. शांतता कराल, पीस ट्रिटी, बी. महसूल मोहीम रेव्हेन्यू रेड, सी. दुर्ग बांधणी फोर्ट बिल्डिंग आणि डी. गनिमी कावा ॲम्बुश. ओके, सो मुलुखगिरी हा शब्द मी पहिल्यांदा ऐकलाय. ओके. बट आता ह्या प्रश्नासाठी मी उलट विचार करेन. ओके. सो महाराजांनी जे मराठा सैन्य होतं त्याच्यात मुलुखगिरी म्हणजे मला तरी असं वाटत नाहीये की ते शांतता करार वगैरे असं आपणून करतील. सो आय डोंट थिंक ए शुड बी द ऑप्शन. प्लस रेव्हेन्यू रेड पण महाराजांच्या त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा त्यांच्या विजनमध्ये ती गोष्ट नव्हती हे माहिती आहे मला. सो राहतात दोन ऑप्शन्स. एक म्हणजे फोर्ट बिल्डिंग जे महाराजांनी स्वराज्यामध्ये केलेले आहे आणि दुसरं म्हणजे गनिमी कावा. टॅक्टिक ऑफन युज्ड बाय मराठा आर्मीज. बट टॅक्टिक हा शब्द असल्यामुळे मला पर्सनली गनिमी कावा वाटतंय, बट मला रिस्क नाही घ्यायची आहे. ओके. सो लेट्स गो विथ द अदर लाईफलाईन जी पण गनिमी कावा. तर तुला गनिमी कावा यूज करायची आहे? येस. ओके. जर गनिमी कावा यूज नसेल करायची तर तुला असं वाटत आहे की ऑप्शन डी डी बरोबर गनिमी आहे. कावा ओके, असावं. ओके ओके. पण तुला बट सी आणि मी डी मध्ये थोडी Confused आहे कन्फ्युज्ड अजूनही. आहे. हो. ओके. तर चला मग गनिमी कावा यूज करूया. तुझ्याकडे एक गनिमी कावा आहे Right. विच इज निम्मा, राईट. ज्यात 2 चुकीचे ऑप्शन्स गायब होतील, डिसअपिअर होतील तुझ्या स्क्रीनवरून. ओके. ओके. सो गनिमी कावा वापरूया. वो वो काय वाटतं तुला आता? वाव. ए आणि बी बद्दल तुला वाटलं नव्हतं ओके. आणि नाही. सी आणि डी बद्दल वाटलं होतं तुला, पण तेच गायब झालेत. येस येस. इंटरेस्टिंग. आता तुला परत विचार करायला लागेल या. ए आणि बी मध्ये. इंटरेस्टिंग. कारण जेव्हा विचार करतो तेव्हा शिवाजी महाराज हे लाईक मराठा साम्राज्य हे विचार येतं, पण इथे मराठा सैन्याद्वारे आहे. सो बरोबर. इट माइट बी अ बिट डिफरंट. दॅट्स वाय द कन्फ्युजन मे बी. सो मग त्या केसमध्ये मला असं वाटत नाही की पीस ट्रीटी असू शकेल, कारण त्या काळात लाईक रेव्हेन्यू वॉज द थिंग ॲज फार एज आय नो. सो मी ऑप्शन बी महसूल मोहीम लॉक करू इच्छिते. ओके. सो तुला ऑप्शन बी महसूल मोहीम विच इज रेव्हेन्यू रेड हे बरोबर वाटतंय. या. ओके. बघूया ऑप्शन बी ला लॉक करूया, शिक्कामोर्तब करूया आपण ऑप्शन बी वर. आणि हे अगदी बरोबर उत्तर आहे. आणि अगदी अचूक वेळी तू गनिमी कावा यूज केला आहेस. सो खूप खूप मनापासून अभिनंदन आणि पहिली छावणी फते झाली आहे. तर 4 इंची ही राजशाही मूर्ती जिंकली आहेस तू. ओ थँक्यू. तर कसं वाटतंय तुला? थोडंसं हुश वाटतंय बिकॉज ॲटलिस्ट एक बेसिक टप्पा पार पडला आहे. ओके. बट ह्याच्यातनं मी खूप शिकले. सो दॅट इज गुड. बट आय एम रिअली वेटिंग फॉर द अदर क्वेश्चन्स टू कम. व्हेरी एक्साइटिंग. शृणाली, तुझं हे यश बघून मला तुझ्या क्रिकेटच्या मैदानावरील त्या ऐतिहासिक स्पेलची आठवण झाली. सिंगापूर विरुद्ध तू फक्त 10 रन देऊन तब्बल 3 विकेट्स घेतल्यास. अप्रतिम. पण मला एक सिक्रेट सांग, जेव्हा त्या विकेट्स घेतल्यास तेव्हा तुझं सेलिब्रेशन मराठीत होतं की जपानी भाषेत? एखादा आई ग किंवा अस्सल पुणेरी शब्द आनंदाच्या भरात नकळत तोंडून बाहेर पडला होता का? या, व्हेरी गुड क्वेश्चन. सो तेव्हा असं झालं होतं की आमची इनिंग चालू झाली होती बॉलिंगची
ओके. आणि आम्हाला विकेट्स मिळत होत्या बट खूपच लाईक वी हॅड टू वेट फॉर अ लॉंग टाइम. आणि आम्हाला असं होतं की आधीच्या मॅचेसना विकेट तर मिळत होत्या, मग आज काय झालं. सो एव्हरीवन वॉज व्हेरी कन्फ्युज्ड. आणि मग ती मॅच त्या सिरीजची माझी पहिली मॅच होती. सो त्याच्यामुळे माझ्या कॅप्टनने म्हणलं की विल ट्राय समथिंग न्यू, तू बॉलिंग करून बघ. सो फ्रँकली स्पीकिंग प्रेशर नव्हतंच बिकॉज पहिली मॅच होती. बट जेव्हा बॉल टाकला आणि ती ओपनर जेव्हा आउट झाली तेव्हा जे असे शहारे आले, तर त्याच्यानंतर असं सेलिब्रेशन येतं थोडंसं जॅपनीजमध्ये बिकॉज त्या माहोलमध्ये असतो आपण. सो त्याच्यामुळे ते जॅपनीजमध्ये येतं. बट आपलं असं ते काय म्हणतात त्याला, असं आझाद करून येतं ना, सो ते तसंच येतं. ओके. सो त्याच्यामुळे इट वॉज रिअली काय माझ्यासाठी पण ते खूप काय म्हणतात त्याला, आय कॅन नॉट एक्सप्लेन इन वर्ड्स. म्हणजे आता सुद्धा सांगताना असं गोज बम्स येतात. मला सुद्धा व्हिज्युअल होतं येते. कारण त्या दिवशीची खासियत सांगायची झाली तर खूप पाऊस पडत होता आणि मॅच लेट सुरू झाली होती. आणि सगळ्यांना माहिती असेल आता ग्राउंड डॅम्प असल्यामुळे म्हणजे पेसर बॉलर्सना वगैरे त्यांना लाईक पाय स्लिप होण्याची पॉसिबिलिटी वगैरे ते सगळं असू शकतं. आणि अशा कंडिशन्सला ना स्पिनर्सना फायदा होतो खूप. बरोबर. आणि आय डोंट नो हाऊ बट मॅजिकली तो बॉल त्या दिवशी स्पिन होत होता आणि आय वॉज पर्सनली एन्जॉईंग इट. सो त्याच्यामुळे या इट वॉज रिअली फन. आणि तिथे मात्र थोडेफार जॅपनीज शब्द येत होते बाहेर. ओके. सो दॅट डे वॉज होली युअर्स. येस होता म्हणजे असं म्हणू शकतो आपण. येस. म्हणजे मी एक दोनदा म्हणजे आता असं झालं की नेक्स्ट मॅच सुद्धा ऑफकोर्स म्हणजे मी खेळले. सो त्याच्यात सुद्धा एक दोनदा विचारलं मी माझ्या कॅप्टनला की लाईक काय करायला पाहिजे, द स्ट्रॅटेजी पार्ट. शी इज लाईक काल काय करत होती तेच कर. सो इट वॉज रिटन की इट इज गोइंग टू बी माय डे. अँड आय वॉज लाईक रिअली व्हेरी फॉर्च्युनेट की असा एक दिवस मला बघायला मिळाला. खूपच छान, खूपच छान. क्या बात आहे शृणाली. म्हणजे 7 समुद्रापार सुद्धा आपला मराठी बाणा कायमच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता ही लढाई अधिक कठीण होणार. बरं, आता 6व्या प्रश्नाकडे आपण वळतोय. तर जो तुला दुसऱ्या छावणीच्या 6 इंची मूर्तीच्या जवळ घेऊन जाईल. ठीक आहे. हा 6वा प्रश्न स्वराज्याच्या एका महान बलिदानाची आठवण करून देतो. चला बघूया शृणाली हा पुरंदराचा अडथळा पार करते का गंमततेने. पुरंदराच्या वेढ्यात दिलेर खानाशी लढताना कोणत्या वीर सेनापतीला वीरमरण आले? विच ब्रेव्ह कमांडर अटेन्ड martyrdom while fighting Diler Khan during the slay of Purandar? A. तानाजी मालुसरे. B. बाजी प्रभू देशपांडे. C. मुरारबाजी देशपांडे. आणि D. येसाजी कंक. प्रेक्षकांनो, आजची ही शिवज्ञान यात्रा इथेच थांबवतोय. A huge thank you to Sona Japan for their proud partnership and for being companionship on this Shivagnan Yatra. And a next big shout out to our reward partner Swarajya Art Studio, Kolhapur. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा Who Knows छत्रपती जपान presented by Sona Japan. जय भवानी, जय शिवाजी. आरिगोतो गोजाइमास. सायनारा. जय भवानी ओ जय शिवाजी. आज इथे ज्ञान जिंकले, इतिहास पुन्हा उजळले, शौर्याची वाट दाखवली, बुद्धीने बाजी मारली. प्रश्न संपले, उत्तर मिळाले, विजयाचा अर्थ कळला. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो.
शौर्य स्वराज्याची हीच वाट आम्ही धरतो. पुन्हा भेटूया नव्या प्रश्नासह. शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा. शिवज्ञान यात्रा.